नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत वाई, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी येथील शेतकरी श्रीहरिभाऊ बादाळ. श्रीहरिभाऊ बादाळ यांच्याकडे येण्याचं कारण म्हणजे गेल्या वर्षी त्यांच्याकडे हळद होती, याही वर्षी त्यांच्याकडे 2 ते 2.25 एकर हळद आहे. श्रीहरिभाऊ आपल्या 2 वर्षापासून आपल्या निर्मल सीड्सचे बरेचसे प्रोडक्ट वापरतात. तर श्रीहरिभाऊ यांच्याकडून आपण आपल्या निर्मल सीड्सचे जे प्रोडक्ट त्यांनी वापरलेले आहेत याच्याबद्दल सविस्तर चर्चा जाणून घेऊ. भाऊ रामराम. नमस्कार भाऊ, तुमचं पूर्ण नाव, गाव, मोबाईल नंबर आणि या हळद पिकाला तुम्ही निर्मल सीडचे कोणते कोणते प्रोडक्ट पहिल्यांदा ड्रिचिंगमध्ये वापरले हे सांगा. माझं नाव श्रीहरी तुळशीराम बादाळ, राहणार वाई, तालुका सेलो आणि जिल्हा परभणी. मोबाईल नंबर 95 27 17 50 67. पहिल्यानंतर आपण बायो संजीवानी राजमिका सोडली. बरं, किती सोडलं भाऊ? एक पॅक सोडला. 200 ग्राम रायझामिका आणि 1 किलो हो. बायोसन. त्याच्यानंतर थोडीशी बरी झाली. बरं, आता हे सोडल्याच्या नंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये बदल काय काय वाटला? बदल तिचं हे पिवळेपणा पूर्ण गेला, असं लसलशीपणा आला आणि एकदम असं लसलसपणा झाला तिला. वाढ पण चांगली वाढ झाली आणि मुळांचा जारवा वाढला, वाढला, हो. फुटवे सुद्धा निघायला हो, सुरुवात आहे. हो. बरं भाऊ, तुमच्या गावामधले जे इतर शेतकरी आहेत किंवा जे मित्र आहेत त्यांनी हे हळद या पिकामध्ये बायोसंजीवनी आणि रायझामिका वापरायला पाहिजे आणि वापरल्याच्या नंतर अवश्य काय वापरा. फायदे होतील हे सांगा एकदा. वापरायच पाहिजे. एक तर स्वस्तात बी आहे हां. आणि रिझल्ट पण चांगला आहे. बरं. हो. परंतु फक्त शेतकरी मित्रांना आव्हान आहे की मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर निर्मल रायझामिका आणि बायोसंजीवनी नावानेच खरेदी करा आणि 100% तुमची हळद हे पीक सुधारवा. धन्यवाद. धन्यवाद.